हाय फ्रेंड्स, इंडियन आहारमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आपली आहे पुरणपोळी। ही 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, त्याच्यातच ही दुसरी पण गच्च भरून हरभऱ्याची डाळ घेणार आहे। याच मेजरमेंटनी मी 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतली। ही 2-3 पाण्याने धुवून आणि आता मी 1 तासभर भिजत घालणार आहे। तास दीड तास तरी मी हिला भिजवून घेणार आहे आणि त्यानंतर हिला शिजवून घेणार आहे। मी तुम्हाला दाखवलं होतं की या वाटीनी मी 2 वाट्या हरभऱ्याची डाळ जी भिजत घातली होती ती भिजल्यानंतर इतकी फुललेली आहे। आता ही डाळ मोजून मी कुकरमध्ये ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे। ते पाणी घालून तुम्हाला दाखवते की पुरणपोळीसाठी आपण कशी कुकरमध्ये डाळ लावावी। फ्रेंड्स, यामध्ये 4 वाट्या ही डाळ बरोबर गच्च भरून भरली आणि वरती अजूनही एवढी राहिली आहे। ही सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकून यामध्ये याच वाटीने मोजून मी आता पाणी टाकणार आहे आणि डाळ भिजेपर्यंत पाणी टाकल्यानंतर चिमूटभर हळद टाकून ही कुकरला 4-5 शिट्ट्या ह्याच्या घेणार आहे। साधारण मला याला 4 ते 5 शिट्ट्या लागतील डाळ शिजण्यासाठी। तर डाळ शिजल्यावरती मी तुम्हाला दाखवते। ह्या अशा प्रकारे हळद आणि पाणी घालून मी ही डाळ आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहे पुरणासाठी। फ्रेंड्स, 4 शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या आणि आता आपण कुकरचं झाकण काढून बघूयात की आपली डाळ शिजली आहे की नाही। कुकर थंड झाल्यानंतर हे पहा, अशा प्रकारे आपली डाळ ही चांगली शिजलेली आहे। आता ही डाळ ना मी ह्या चाळणीमध्ये काढून घेऊन नितळायला ठेवणार आहे। खाली एक भांडं ठेवणार आहे आणि त्यामध्ये डाळ पूर्णपणे नितळल्यावर गूळ टाकून शिजवून घेणार आहे। फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली ही सर्व डाळ निथळून घेतलेली आहे। निथळून झाल्यानंतर हे एवढं पाणी निघले, हेच पाणी आणि डाळ आहे, ह्याची आपण कटाची आमटी बनवणार आहोत। आता सध्या कढई तापत ठेवलेली आहे। या कढईमध्ये मी 1 चमचा तूप टाकते आणि 1 चमचा तूप टाकल्यानंतर यामध्ये ही सगळी डाळ टाकणार आहे। आणि डाळ थोडी अशी हलवून घेणार आहोत 1-2 मिनिटं। डाळीतलं पाणी थोडं जर राहिलेलं असेल तर ते थोडं सुकून जावं गरम कढईमध्ये। आणि त्यानंतर यामध्ये आता आपण टाकणार आहोत एक हा पूर्ण वाटी भरून गूळ। त्याचबरोबर टाकणार आहोत थोडी साखर टाकणार आहोत। अगदी अर्ध्या वाटीपेक्षा कमी एवढी साखर यामध्ये घेणार आहे। ही एवढी साखर आणि गूळ अजून आपण थोडा वाढवणार आहोत, कारण आपली डाळ जास्त आहे म्हणून गूळ थोडा जास्त घेणार आहोत। हा एवढा गूळ अजून घेणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपण ढवळून घेणार आहोत, एकत्र करून घेणार आहे। थोड्या वेळाने जे पाणी सुटेल गुळाला ते आटून घेणार आहे आणि अशा प्रकारे आपण पुरण शिजवून घेणार आहोत। गूळ आटल्यावरती मी तुम्हाला सांगते की कसं होतंय पुरण ते। हे पूर्ण असं आपण फ्रेंड्स, अशा प्रकारे गूळ जेव्हा विरघळला त्या पुरणामध्ये तेव्हा पुरण इतकं पातळ दिसतंय। ते हळूहळू आपण मंद गॅस मिडियम गॅसवरती घट्ट होईच तोपर्यंत परतून घेणार आहोत। हे बघा, हे अशा प्रकारे पातळ झालेलं आहे पुरण। ते हळूहळू आटून घेणार आहोत आणि घट्ट करून घेणार आहोत। फ्रेंड्स, अशा प्रकारे हा सगळा गूळ त्याच्यामध्ये आवळून आलेला आहे। तुम्ही बघू शकत आहात पुरण घट्ट झालेलं आहे आणि चिटकतही नाही आहे। हे अशा प्रकारे आता याच्यामध्ये सुंठ आणि हिरवी विलायचीची पावडर मी टाकतेय। एकत्र पावडर करून टाकलेली आहे। ही सुद्धा यामध्ये आपण चांगली मिक्स करून घेऊया। गूळ आणि साखर दोन्ही विरघळलेलं आहे। अगदी 2 मिनिटं अजून आपण हे ठेवणार आहोत। पुरण शिजलेलं आहे, मी तुम्हाला दाखवू शकते। हा बघा, हा चमचा
असा उभा राहिला आहे. पुरण झालेलं आहे, पण फक्त 2 मिनटं ठेवून गॅस बंद करणार आहे आणि कोमट झाल्यावरती चाळणीवर हे बारीक करून घेणार आहे. फ्रेंड्स, आता आपण पुरणपोळी करणार आहोत. मी ही कणिक अगदी पातळ मळून घेतलेली आहे, हळद टाकून मळून घेतली आहे. खूपच मऊ आणि पातळ आहे, तुम्हाला दिसत असेल. अशा प्रकारे एक उंडा घ्या, तो मध्ये अशा 2 बोटांनी दाबत दाबत मध्ये खड्डा करा. जर तुम्हाला थोडंसं पीठ लावलं खाली असं हाताला तरी चालेल. अशा प्रकारे मध्ये थोडं जाड ठेवा आणि साईडने असा हा उंडा फिरवत फिरवत मोठा त्याचा गोल बनवा. हा असाही केला तरी चालेल, जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने करून घ्या. पुरणाचे हे मी वाटून घेतलेलं पुरण आहे बारीक करून. नंतर हे असं दाबा आतमध्ये, हे अशा प्रकारे दाबत दाबत मोदकाप्रमाणे वरती असं हे येईल त्याच्या. हे असं असं गोल गोल करत गोल बनवा आणि हा जो वरचा आहे हे काढून टाका आणि परत हे असं दोन्ही हातांनी दाबून असा गोळा बनवा आणि हे पुरण सर्वत्र पसरावं म्हणून असं दाबून घ्या. ही एवढी पोळी झाल्यानंतर पिठामध्ये ही घोळून तुम्ही लाटायला घ्या. मी इथे एक ह्याचा पेपर घेतलेला आहे, पॉलिथिन पेपर आहे, तेलाची पिशवी आहे. तुम्ही हे पेपरवरती किंवा साधारण कापडवरती किंवा डायरेक्ट पोळपाटावरती पण करू शकता. अशा हाताने फक्त 2 बोटांनी हळूहळू हळूहळू त्याला जास्त दाब न देता, जास्त दाब दिलं तर पुरण पोळी फुटून पुरण बाहेर येण्याची शक्यता असते. म्हणून सर्वत्र बाजूनी हळूहळू हिला असं पसरवत न्या. अशा प्रकारे आता ही पण पोळी यावरती गरम तव्यावरती टाकणार आहोत आणि 2 मिनिटं तिला थोडं गरम झाल्यानंतर वरून तूप सोडून पलटी मारणार आहोत. पोळी थोडी एका बाजूनी भाजल्या, कलर बदललेला तुम्हाला दिसत असेल. थोडं तूप टाकूया यावरती आणि ही पलटी मारून घेऊया. फ्रेंड्स, अशा प्रकारे ही आपली पुरणाची पोळी तुम्ही बघू शकत आहात. ही भाजून झालेली आहे. हे बघा, दोन्ही बाजूनी ही छानशी अशी झालेली आहे. याही मी आधी 1, 2, 3 करून ठेवल्या होत्या. आणि तुम्हाला ही माझी पुरणाच्या पोळीची रेसिपी कशी वाटली हे माझ्या चॅनलवरती जाऊन लाईक करा, कमेंट्स करा आणि नक्की कळवा कमेंट्समध्ये. सबस्क्राईब करा मला आणि मला सांगा की कशी झाली ही पुरणाची पोळी.